गीताबाई, गीताबाई सुट्ट्या वानाची सारेच्या सारे फुलं स्वतःच घेऊन जाते. आपल्यासाठी 2 फुलं ठेवत नाही. जसं काही इलेच साऱ्या देवाची पूजा करायला लागते. आपल्याला काहीच नाही करायला लागत. आपल्या घरी तर काही आहेच नाही. पटपट तोडून घेतो बाई. हे आली म्हणजे मलाही फुलं नाही भेटन अजून. गीताबाई, काऊन आवाज नाही आला का माहिती तुम्हाला? एवढी बोलून राहिली मी तर जरासं लक्ष नाही देऊन राहिलं. एवढा गुतला काय फुलं तोडण्यात? काही ठेवा ना दुसऱ्यासाठी का? सारे तुम्हीच तोडा. तुम्हालाच गरज आहे साऱ्या फुलाची. काय म्हणतो तू? फुलं तोडून राहिली मी, तोडूही देत नाही. तूही तोडणं. तुला का मना केलं मी तोडाले? माय काय घरचं वय आहे? मी काय आपली येतो तोडून घेतो, आपले लागते तेवढं चालली जातो. काय तोडू मी तिथचं? काय दिसून राहिलं तिथं तोडाले? ते तर सारे चिमले फुलं वय कालचे. अन आजचे तर पुरे ताजे ताजे तुम्ही तोडूनच घेतले सारे. जराशे दुसऱ्यासाठी ठेवा लागते. बरं झालं आपल्या घरचे नाही होय. तुमच्या घरचे असते तर काय माहित बाबा, हातही नसता लावू दिला काय तर. माझ्या घरचे नाही होय म्हणून काय झालं? मी येतो ना रोज इथं, येतो तोडतो नेतो. एवढी तुझ्यात आहे तर तू येत जाय सकाळीच उठून. तुझ्या घरचे नाही होय म्हणूनच म्हणून राहिली मी. का तुमच्या घरचे जर असते तर तुम्ही खरंच तोडू दिले असते काय? येऊ दिलं असतं काय अंदर? दुसऱ्याची होय, त्या सुनीलच्या इच्छे होय म्हणून तो तोडू देते. जाय तोड, राहिले सुले हाय झाडाले, घे तोडून. आता काय तोड बाबा, त्याची कैस तर नाही त्याले. सारे तर तोडून घेतले तुम्ही. तुम्हाला त्या साऱ्या फुलाची गरज. उद्या म्हटलं एकादशी आहे तर जराशे नेतो म्हटलं. उद्या फुलं नाही सापडणार तर जराशे मुठभर असले तर जराशे देवाले बरे लागते. मग मी कायसाठी नेऊन राहिली? मी काय फेकासाठी नेऊन राहिली? मी तर देवासाठीच नेऊन राहिली. आता त्या वाईले काय ना मा वाईले काय सारखेच काय? कायले बोलायला लावता वा आता गीताबाई? फालतूच काय म्हणते, माझे तोंड खराब करता तुम्ही सकाळी सकाळी. आता तुम्ही पूजा केली तर मग मी करू नाही काय? असं असते काय कुठं? मग तर तुम्ही स्वयंपाक केला तर मग मला करायला नाही लागत. नाही असं झालं पाहिजे होतं का बाई? मी आता स्वयंपाक केला तर तू काय करतो? येऊन जा ना जेवायला इथंच. तुमचं घर अलग, माझ्या घर अलग. तुमचे देव अलग, माझे देव अलग. मग तुमच्या घरी तुम्ही पूजा करता तर माझ्या घरी मी नाही करणार काय? अहो फुलासाठी असं भांडू भांडू देव नाही भेटत असते म्हटलं. देव पावत नाही अशानं. हो, अशानं नाही पावत देव, फक्त चोरी केल्यानं पावते. म्हणजे फुलं चोरून आण म्हणते आणि माझ्या अंगावर ठेव म्हणते, असं म्हणते देव. नाही अहो तर जास्त काही बोलून राहिली. हे पाय, माझ्यात धमक आहे सकाळी उठून यायची इथं म्हणून मी येतो. इचू काट्यात हात घालतो आणि फुलं तोडतो. तू येत असन तर तू येत जाईन, तू तोडत जाय. मना काही आहे नाही, माझ्या काही घरचं होई नाही. हे गेट उघडं राहते म्हणून मी येतो. तुमच्या घरचे असते तर मीच काय आली असती. हे त्या सुन्याच्या घरचे आहे म्हणून मी येतो. मीच काय सारं गाव येते इथं न्यायले फुलं. हो तर मग ज्याला लागते ना तर 2-4 सगळेले सापडते. आता मी पहिले चालली सकाळीच पायटी उठून म्हणून मला लवकर जास्त सापडले. कोण आहे तुम्ही दोघी जणी आणि इथं काय करून राहिला? सगळेचे सगळे फुलं तोडून घेतले ना? आता तू कोण आहे मग? सगळे तोडू नाही तर अर्धे तोडो. हे बैल म्हणणं माझ्या हाती एक तरी फुल दिसून राहिला का तुले? हे बैल तोडले? काकू आला तर फुलं तोडासाठीच ना तुम्ही पण दोघी जणी. त्यानं तोडले आणि तुम्ही तोडायचे आहे. पण आला तर फुलं तोडासाठीच ना? हो, आली होती मी फुलं तोडाले. पण दिसते का तुला झाडाले फुलं? हिनं पैसे नाही ठेवले म्हटलं. पाय ह्या बैल म्हणतो. मला म्हणणारी तू कोण मी रोजच येतो इथं फुलं तोडाले. आजची शिवून राहिली काय जमाना चालला म्हटलं. जेव्हापासून ही जागा आहे ना तेव्हापासून दुसऱ्याची होती हे. मग सुनीलनं घेतली. तेव्हा पहिले होती ना ज्याची, तेव्हापासून येतो म्हटलं मी इथं. सगळ्यात पहिले ह्या मोहल्ल्यात फक्त माझं घर आणि हे वालं घर, हे 2च घरं होते बाई. दुसरे तिसरे घरं नव्हते म्हटलं. तेव्हापासून आमचा घरोबा होता. आता इथचे लोक गेले इकून गेले म्हणून त्यांना घेतली सुन्यानं ही जागा. तर मी पहिल्यापासूनच येतो इथं फुलं गेलं तोडाले. मग मला मना करणारे तुम्ही कोण? तू येतो नाही होई ना? घेतलं तर सुन्यानं ना, आता त्याचं झालं ना ते. मग इथं सगळेच निघून राहिले फुलं. मग तू एकटीच काऊन सारेची सारी घेऊन चालली? 2-4 तू ने, 2-4 मला येऊ दे. 2-4 हे बाई आली हे नीन. 2-4 सगळे जण नीन. तू तर नवीनच दिसतं बाई इथं. आता आली काही तर राहिले नवीन कोणी? नवीन नाही आली, ह्या घराची मालकीनच आहे म्हटलं मी. आता आज नेली फुलं, उद्यापासून या ना काही तर फुलं न्यायसाठी. तुम्हालाच गरज नाही फुलाची, मलाही गरज आहे म्हटलं. सगळे फुलं तुम्हीच न्याल तर मग मी काय करू? मी काय विकत आणू काय मग? तू कशी मालकीन झाली वयाची? हे तर सुन्याचं घर आहे. तर हे घर आहे सुनील रावचंच आहे आणि मी सुनील रावची बायकोच आहे म्हटलं. माय, सुन्याची बायको आहे का तू? असं आम्ही पाहिलेच नाही. आम्हाला काय माहित. आता पाय बाई, आम्ही जमाना चालला ह्या घरी फुलाला येऊन राहिलो आहे. बरं मीच नाही येत, हेच नाही येत तर कितीकच बाया येते. आज मी आता पहिले आली म्हणून मी सारे फुलं तोडले. हो तर आतापर्यंत नेले तुम्ही. आतापर्यंत इथं कोणी म्हणाले बोलायला नव्हतं आणि फुलं वायात जाई तसे. पण आता मी आहे ना, मला गरज आहे ना फुलाची. आता ना काय येत जाऊ उद्यापासून. एवढे फुलाचं काय करून राहिली नाही तर तू? थोडे आम्ही नेत जाईन, थोडेसे तू घेत जाय. काकू एवढ्या गोष्टी मला काय सांगून राहिला तुम्ही? तुम्ही काय म्हणते तुमच्या घरी लावा ना झाडं. म्हणजे दुसऱ्याच्याच घरचे नेता का फुलं? ते सगळेचे सगळे पहा बरं किती फुलं घेतले तुम्ही. मग घेऊन राहिला होता तर 2-4 न्यायला पाहिजे होते. 2-4 ह्या काकू नेत होत्या, 2-4 मी नेत होती, कोणी नेत होतं. तू आता चाली म्हटलं देखतची. तू मला शिकवू नको. कोण या लागते, कोण जा लागते, कोण न्या लागते म्हणून. मी आताचीच काही येऊन नाही राहिली बाई इथं. तुम्ही कधी बी या काकू, मला काही त्याचं घेणं देणं नाहीये. पण आता आजचा शेवटचा दिवस समजा आणि उद्यापासून येऊ नका म्हटलं फुलं न्यायला. मी तर येईनच, पहिल्यापासून येतो ना, आता येईन, समोर येईन म्हटलं. उद्या मी इथं गेटच लावतो ना. कशा येतात तुम्ही तर माहीतच पडते मला. अहो हे गेट लागतच नाही. पहिल्यापासून उघडच राहते हे पहिले ज्या मालकाचं घर होतं ना तेव्हापासून उघडच राहते हे. उद्या लावण ना मी काकू. उद्या मी हे गेट लावण. काऊन का इथं मी अजून झाडं लावणार आहे आणि मग मी हे चांगलं गार्डन बनवणार आहे.
मग तुम्ही सांगा, मी इथं चांगले झाडं फुलं हे ते सगळं लावन आणि तुम्हाला येऊन आयते नेऊ देत का तोडून? कोण अधिकारी दिली तुला एवढी? त्या नवऱ्याला आण बरं इकडे. हा, त्याला आण, त्याला विचार तुम्ही का मी याव नाही का म्हणून. काकू तुम्ही तर अजबच आहे जी. असं असते काय कोणाच्या घरावर आपल्याला असते काय? आम्ही जर आलो तुमच्या घरी म्हटलं काही वस्तू घेऊन जातो उचलून तर तुम्ही नेऊ द्याल काय? हे तर काय झालं, मुंगलाच झाली बेटी येतं. गीताबाई बरोबर तर आहे जी तिचं. आता आपण तुम्ही सांगा, आता ती मालकीन झाली घराची. आपण चला बा आता उघडं राहते म्हणून येतो आई म्हणून. आणि आता ते काही करू शकते तिच्या घरादाराचं. आपण काय काही मनात बसाव? हा, आपल्या घरी जर आलं कोणी तर आपण नेऊ देऊ का कोणाला काही? हा, आणि मग दुसऱ्याचे कसं काय आपण आशा ठेवाव? तू काही चोपड्या गोष्टी करू नको. आशा तुला सांगून देतो मी. मला काय गरज चालली व चोपड्या गोष्टी करायची? मी सारखं सारखं सांगून राहिली बाई. नाही तर पाहत बसा तुम्ही तुमचं. मला काय करायला लागते? मला कोणते फुलं भेटले ना? मला भेटले आणि मला काय आली तर आली, नाही तर नाही येणार मी उद्यापासून. नाही आले काय गरज आहे का मला? काय बाई तुझं नाव काय आहे? मीरा. मीरा नाव आहे. हो मीरा. मी काय म्हणतो, या बैल कमी तशी ना कोणाच्याही वस्तूवर ताबा दाखवायची सवयच आहे म्हटलं पहिलेपासूनची. काकू कसं असते, सवय असते हे बरोबर आहे माणसाने, पण ते सवय तोडा लागते ना. तुम्ही सांगा, आता इथं जर समजून घ्या हे आम्ही झाडं तोडून टाकले, इथं जर घर बांधलं तर मग काय घरात येत जाण का म्हणा? त्यानं तर कधी नाही म्हटलं बापा. एवढ्या वर्षाचं येऊन राहिलो आम्ही इथं. हा, ते पोरगं लाईनाचं मोठं होऊन गेलं इथं, तर त्या पोरानं कधी म्हटलं नाही आम्हाला का काकू फुलं नका नेऊ का काही नका नेऊ. आम्ही तर हरतालिकेला इथून पानही नेतो सारच नेतो म्हटलं, तरी त्यानं कधी म्हटलं नाही. काकू ते कसे म्हणून तुम्हाला सांगा? त्याला ते कधी पूजा करायला लागली, त्याला कधी फुलाची गरज पडली काय? मग ते कायले म्हणणार आहे? त्यानं नाही म्हटलं तुम्हाला, पण मी म्हणतो ना, कारण की मला गरज आहे फुलाची. आणि मला कालपर्यंत हे माहीतच नव्हतं का हे आमचं होय म्हणून. मला काल सांगितलं त्यानं का हे आपलंच होय म्हणे सगळं म्हणे. म्हणून मी आज इकडे चक्कर मारायला आली तर तुम्ही मला दिसला भांडून राहिल्या होत्या दोघी जणी. हो जाय, जे होते ते करून घेजो. आणि त्या नवऱ्यालाही सांगजो म्हटलं म्हणा गीता काकून येईन म्हणून अजून उद्या. बापरे, कशा आहे काकू? थोडंसंही समजत नाही कसं बोला लागते कोणासोबत म्हणून. मी जातो बापा. पाय मी तोडले नाही, पाहून घे. नाही तर मग म्हणशील का तोडले. काकू हे पाहिजे, मी तुम्हाला काही म्हणून नाही राहिले तोडू नका म्हणून. नाही तर मग म्हणन बा का पाय सून आली नवीन नवीन आणि बोलायलाही लागली. मी बोलत नाही ना, तुम्ही फुलं असं काही म्हणत नाही मी. पण तुम्ही सांगा, सगळेच काय सगळेच घेऊन जाता काय? मग नाही तर काय तर अगं अशीच करते ते. गावातही अशीच आहे, लापड लुपड करत राहते. जंगलातही जाते कनी तर कुठच्या भाज्या आणन, कुठचे संतर आणन, कोणाच्या शेंगा कोणाच्या मिरच्या वरप करून तोडताड करून आणते म्हटलं. हा, दुसऱ्याची काही फिकर नाही तिले. सवयच आहे त्या बैले तशी. वावरातले गावातले लोक किती बोलते व त्या बैले, तरी तिले काही शरम नाही आहे. काय करता आता? जाऊ दे बाई, मी तर काही तोडत नाही. आता हायच काय तिनं ठेवलेस काय? काही नाही राहिले झाडाले फुलं. त्याच्यासाठीच मी तिला बोलून राहिली होती. म्हटलं बाई नेतं तर नेतो म्हटलं, आता इथून न्यायला भेटते म्हणून. हाय म्हटलं झाडं नेतो आपण. 2-4 तू ने, 2-4 मला दे, 2-4 अजून कोणी नेईन म्हटलं. सगळेच गरज आहे म्हटलं 2-4 फुलाची. तर मी तेच म्हणून राहिली काकू, मी काही तोडायला म्हणून नाही केली. पण माझं म्हणणं तेच आहे का तुम्ही तोडा, 2-4 मला द्या, 2-4 ह्या काकूला द्या. हा काकू पहा ना, असं तर 2-4 तोडून घ्या तुम्ही पण. नाही तर मग असं होईल का तुम्ही म्हणाल काय बा कशी सून आहे, फुलंही नाही तोडू दिले थोडेसे. काय आहे तिथं काही ना काही, काय किती चापल चुपल केलं तर काय भेटणार आहे तिथं? काहीच तर नाही ठेवले तिनं. हे तर सारे चिमलेले फुलं होय व, हे गई ते आता कालचे फुलं होय. नाही आहे हो बाई, काहीच नाही आहे. मी काय म्हणतो, खरंच इथे हे गेट आहे ना, हे गेट लावून द्यायला सुनेले आता. हा, न्यूज नको देऊ तिले. हे माहिती आहे काय तुला काय वाटते? पण मोठी जब्बर आहे ती. आज गेली ना तरी उद्या येतेस म्हटलं. ते तिले बोल का काही म्हण. नेऊन नेले तर मी काही न्यायला म्हणत नाही. कोणी नेते तर आपल्या कामासाठीच नेते म्हणा. नेऊन नेले मी काही त्याच्यासाठी नाही म्हणत. पण त्या काकू बोलून कशा राहिले? नेऊन तर नेऊन राहिले आमच्याच घरचे, आणि मलाच उद्धटासारख्या बोलून राहिल्या. चल बापा मी येतो. जराशी आली एखाद्या डाव तर देत जा जाऊ 2-4 फुलं मीरा. हा, आता वयात झाली बाई आपली. नाही तर मग म्हणशील मी काही कोणासोबत भांडण झगडा नाही करत बापा. असले तर द्या, नसले तर राहिलं, असं काम आहे आपलं. नेत जा ना काकू, न्यायला थोडी म्हणा आहे काही. न्या तुम्ही, न्या कोणी न्या. एवढे फुलाचं मलाही काम आहे काय? मी काय करणार आहे एवढ्याचं? तुम्ही न्या, मी वापरतो, सगळेजण घ्या. पण सगळेजण थोडे थोडे न्या. एकाच जणांनी नेल्यानं होणार आहे काय? नाही हो बाई, बरोबर आहे तुझं. समजदार आहे बापा, समजदार भेटली सुनीलले बायको. आता ते काय बोंब करून गावात माहित आहे? सुनीलले चांगली बायको नाही भेटली म्हणून. भल्ली तोंड आहे म्हणून बोलाले. अशी बोंब करून ते तुईवाली आता. बापरे, असे आहे का ते काकू? असंही म्हणून काय? पण काकू मी काही बोलली काय जी त्याला खराब बोलली काय सांगा बरं? नाही हो, कुठं खराब बोलली? याला काय खराब बोलणं म्हणते काय? हा, थोडंसं म्हटलं तर. चाल मी जातो मग आता. पाहिजे बापा तू आता, मला नको म्हणजो काही. नाही म्हणत. ठीक आहे. बापरे, किती विचित्र बाय आहे या गावातले. काही किती चांगले आहे, काही किती वाईट आहे, काही समजूनच नाही राहिलं मला तर. म्हणजे आपलंच घर ना आपणच चोर झाल्यासारखं काम झालं इथं. तर यांना मनाच लागल की हे पहा हे गेटचं काहीतरी करा म्हणून. नाही तर बाया अशाच अंदर येत जाईल. जाऊ दे ना, आता असं वाटतं कधी कधी की नेऊ दे. काय करायचं आहे त्या फुलासाठीच विनाकारण बोलायचं काय कोणाले? माई तर पहिलेच म्हणे बाई बोलजो नको म्हणे कोणाले म्हणे. आणि मी काय फालतूच तर पहिले बोलली. नेले होते तर नेले होते, जाऊ दे तिकडे. आता नाही म्हणत बाबा मी. पण असं आपल्याला असं वाटतं की आपल्याला नाही भेटत बा म्हणून होय. आता बाया उद्धट बोलल्या तर मग आपल्याला तर बोलणं आलंच ना. मीरा कुठे गेली होती? नाही वा, कुठंच नाही. फुलं आणतो म्हटलं तिथून तोडून थोडेसे. तुम्ही म्हणे का नाही आपलंच आहे म्हणे हे.
तर तिथं झाड आहे की नाही फुलाचे, तर म्हटलं आणतो म्हटलं थोडेसे फुलं तोडून. मग तू तर खाली हातच आली, तुला आणलेच नाही तिथून तोडून. काय आणू मी, एवढ्या सकाळी म्हटलं त्या दोन बाया आल्या दोघी जणी, अन त्याच इतक्या भांडून राहिल्या होत्या. मी गेली ना तेव्हा त्या दोघीच भांडण चालू होतं. तुला बोलल्या काय काही बाया म्हणे काय? कोण होईता सांग मला. नाही बोलल्या नाही, त्या फुलं तोडत होत्या. एका बाईनं सगळे फुलं तोडून घेतले आणि दुसरी बाई म्हणे मला म्हणे थोडेसे तोडू दे म्हणे. तर ते म्हणे मलाच पाहिजे म्हणे सगळे. मग तिनेच घेतले सगळेचे सगळे तोडून. मग ते एक बाई तिला बोलत जाय. मग मी इथून गेली, म्हटलं काकू एकटाच तोडता पाहिजे म्हटलं, काही म्हटलं दुसऱ्याला देत जा म्हटलं थोडेसे, सगळेलेच पाहिजे, सगळेलेच गरज असते म्हटलं. तर ते म्हणे तू होय काय न असं तसं खूप बोलायला लागली. त्याला माहितच नाही का या म्हणजे बा मी इच्छिस होय म्हणून. मग त्या सांगितलं कोण नाही का मी सुनीलची घरवाली होय म्हणून? सांगितलं ना, म्हटलं सुनीलची घरवाली होय म्हटलं, सुनील रावची. तर ते काय म्हणे मग मी काय करू म्हणे, होय तर म्हणे आता आता कधी मना नाही केलं म्हणे, तू तर 2 दिवसाची आली तर म्हणे मना करून राहिली म्हणे. हा मी येतो म्हणे, नेहमीच येतो म्हणे इथं, आता येईन म्हणे, समोर येत जाईन म्हणे. मी म्हटलं या बाबा तोडा, तुम्हाला वाटतं तर घ्या म्हटलं तोडून. बरोबर आहे, ओळखलं ना. ते गीता काकू आहे, ते गीता काकू. ते गीता काकू अशीच दवसा टाकते कोणावर रे. ते जबरदस्ती नेते कोणाच्या याच्यातलं. हा हा हा, ते समोरची बाई ना तिला गीता गीताच म्हणे, गीताबाईच म्हणे. आणि दुसरी कोण होती मग? दुसरीचं नाव माहिती आहे का तुले? आशा म्हणे बा तिले, आशा म्हणे चुपचाप राह म्हणे, आशा म्हणे जास्त नको बोलू म्हणे, अशी म्हणे बाई. हो, ते आशा काकू चांगली आहे. ते हे गीता काकू थोडीशी तुफान मेलच आहे. ही इले कधी मोहल्ल्यातल्या साऱ्या बाया अशा काही चांगल्या म्हणत नाही आणि तोंडावर जरा अशा भेल्यासारख्या करते. ते म्हणजे असं का कोणाला काही बोलणं, कोणाला काही म्हणणं, नाही तर कोणी कोणाला भेट नसते म्हणा, पण तिले काही जास्त कोणी तोंडी लावून घेत नाही. हाव ना, एवढं बोलल्यावरही त्या काकू म्हणे मी हिनच म्हणे फुलं आले म्हणे. ये म्हणा जाय, ये ना, नाही म्हणा झाडे घेऊन जाय म्हणा इच्छू करून. असं कोण नाही म्हटलं, त्या म्हणा लागत होतं. नाही तर जरासं मला आवाज कोण नाही दिला, आवाज द्यायला लागत होतं. मी बोललो असतो ना, ते शब्द नसते बोलली. मग जाऊ द्या ना, ते बाईच्या याच्यात काय माणसाला पाडणं पुरते का होत्या फुलासाठी, ना सुकले फुलंच फुलं. जाऊ द्या, नेऊ द्या, एवढं काही हे नाही. हे तर गुलाबाचे फुलं याच्यातले घेऊन जात जाईल मी, लागले थोडेसे नेऊ द्या. नेलं तर काही देवासाठीच नेते ना, आपण त्याच्यासाठी नेतो. ते न केलं का ना आपण केलं का काही फरक नाही पडत, जाऊ द्या. तेच म्हणतो बा, अशी समजदारी घेतली तर बरं राहते, नाही तर मग माणसाला भांडण करावं लागते. हो, हे एवढ्या गोष्टीसाठी भांडण करून का माणसं तिथं जाऊन. माझ्या आईनं पहिले सांगितलं बाई, बोलायचं नाही म्हणे फालतू म्हणे, काही गरज नाही म्हणे, माणसाला नाही पाडायचं म्हणे कायच्यात म्हणे, आपलं आपणच निपटवायचं म्हणे. मग आई कधी माझ्या बाबाला अशा कोणत्या गोष्टी सांगत नाही. अरे मीरा, मी काय म्हणतो, उद्या एकादशी आहे ना, एकादशीने काय करायचं आहे मग? सांग ना मग मी तसं सामान आणून देतो तुले. काय करायला लागते, काय नाही करणार आहे, नाही करणार आहे. हा हो, करू ना आपण. आषाढी एकादशी सगळ्यांनाच करायला लागते, मोठी एकादशी आहे. आता तुम्ही करा, मी करतो. आता पंढरपूरला किती मस्त माहोल असं ना. हो ना, आता पाहिजे, यंदा तर झालं नाही आपलं जाणं. पुढच्या वर्षी जाऊ आपण मीरा पंढरपूरले. दोघे जण लागन तर गाडीनच जाऊ. आपल्याकडून आता पैदलचं एवढं काही करणार नाही आपण, पण आपण जाऊ मस्त. ठीक आहे ना, जाऊ ना आपण. माझ्या आई बाबाला बी म्हणजे हा झालाले, माझ्या आई बाबानं कोणतंच तीर्थ नाही केलं हो अजून. हा, आता सगळेच जाऊ ना आपण, गाडी करून घेऊ आणि चाललं जाऊ काले. काय आहे त्याच्यात. बरं मी काय म्हणतो, जातो मी दुकान उघडतो आता, माणसं येईन ना कामावर. मला बी नाही ना तुमच्या दुकानवर, मी नाही येऊ काय दुकान पाहाले. अजूनही तुम्ही मला दुकान नाही दाखवलं. हो, बाया असते का तिथं, सारे माणसं राहते. आणि दुकानावरही माणसंच आहे. तसं नाश्ता पाणी करायला येते बाया, असं काही नाही येत नाही म्हणून. दुकान मोठं आहे आपलं. पण किती झालं तर ते कसं बैल आणलं काय असं तसं लोक चिडवते ना. मग मी नेईन ना तुला एखाद्या दिवशी दाखवायला. काय आता नवीन नवीन आहे सध्या, एवढा लवकर चालतं कसं, आजूबाजूनं ते पानटपऱ्या आणि ते माणसं येणं जाणं येते, तर बरं नाही वाटत तिथं, मलाच चांगलं नाही वाटणार. म्हणून म्हणतो नंतर नेईन तुला एखाद्या वेळेस. ठीक आहे ना, चालते चालते, काही फरक नाही पडत. पण मी काय म्हणतो, आता आपल्या इथं विठ्ठल मंदिर असेल ना, आहे नाही काय? आहे ना, मंदिर आहे ना आपल्या इथं. का बरं, जाऊ म्हटलं आपण उद्या दर्शन करायला. हा, नक्की जाऊ आपण. जाऊ. मी आता जातो दुकान उघडतो, थोडीशी साफसफाई करतो, तोपर्यंत माणसं येतेच. मग ते आलू गिलू लावून द्या तुम्ही जराशे. हा ठीक आहे, मी करतो मग आता घरातली साफसफाई येते करतो. आंघोळ करतो, मग आंघोळ व्हायचीच आहे अजून. अरे मी त्याच्यासाठी पाहून राहिलो होतो तुले. मी आता आंघोळ केली, मला काही कपडे दिसून नव्हते राहिले. हा, तर मग मी म्हटलं मीराला आवाज देतो, तुला आवाज दिला बाथरूम मधून, तर तुला काही आवाज आला नाही. मग मी तसं चालू बा, टावेल गुणगान केला ना, आलो बाहेर. मग भेटले मला कपडे. तशी तुम्ही थोडीशी चावटच आहे. बरं ठीक आहे, जा दुकानात. मी कोणता चावटपणा केला बा आता. मीरा, येतो मग. बाय. हो, बाय बाय. मी काय म्हणतो, लवकर ये जा, मी स्वयंपाक करून ठेवतो. भाजी कायची करू? भाजी करू ना, तू कायची करतो तो. बरं, तुला दुकानातला नाश्ता गिश्ता आणू का त्यासाठी? हो, आणा ना माझ्यासाठी. एवढे दिवस झाले तर एका दिवस नाही आणलं तुम्ही माझ्यासाठी काही. बरं आणतो आज मस्त गरम गरम ताजा नाश्ता घेऊन येतो त्यासाठी. हा ठीक आहे ना, घेऊन आणा मग. काय यार मीरा, तुला कोणी एकटीला सोडून जायला मन नाही करत घरी, पण काय करू आता, काम आहे, जाच लागते. मग घरीच राहा ना, कायले जाता, नका जाऊ, घरीच राहा. नाही बाबा, असं जमणार नाही ना. काम नाही केलं तर बायको राहीन काय? म्हणजे काम नाही केलं तर बायको राहत नाही काय? नाही. अरे किती जणांच्या पाहून राहिलो बाबा, बायका तर पळून चालल्या.
काम नाही करत म्हणते माणूस तर बायका पळून जाते. नाही हो, मी नाही पळत, तुम्ही टेन्शन नका घेऊ. एकदा केलं ना, आता नाही जात मी कुठंच. मला माहित आहे ना तू कुठंच नाही जात म्हणून. बरं ठीक आहे, येतो मग मी. चल बाय. हो हो, ठीक आहे ठीक आहे, बाय बाय. किती चांगलं आहे गड्या हे. हा, उगाच काय म्हणते तर गावातले लोक हे करून देते, वय जास्त आहे देऊ नका पोरगी नसन तसं. हा, काय करतात नोकरीवाला आणि ते असेच माणसं पाहिजे, स्वभावाला किती चांगले आहे. मला तरी असं वाटते याच्यापेक्षा चांगला माणूस मला भेटलाही नसता जीवनात. प्रॉपर्टीचं काय करायचं आहे, प्रॉपर्टी तर माणूस कमावूनच घेते आज नाही उद्या, पण माणूसच महत्वाचा असते. थोडंसं कमी जास्त असलं तर चालून जाते. माझी आई म्हणे ना तर बरोबरच म्हणे, खरंच आहे. आता येईल म्हणा लागन का आईच्या घरी चला म्हणून. आता आई बाबाची आठवण येऊन राहिली. जाईन आता मी 2-3 दिवसात. फोनही नाही लावला आईले एखादा, आता फोनही लावतो आईले. आई बाबा कशी आहे तब्येत? आमची तब्येत चांगली आहे बेटा, पण म्हटलं आता इकडची तब्येत थोडीशी बिघडल्यासारखी वाटून राहिली तुझी वाली. कोण बाबा, माहित आली तब्येत बिघडली? माझी तब्येत चांगलीच आहे. तू या गोष्टी कानावर येऊन राहिल्या म्हटलं शुभांगी. काय त्या गावातही सारखी नाही राहिली आणि आता इथं बहिणीच्या गावात येऊन तमाशे करून राहिली काय? हा, जवळ काय म्हणन, गावातले लोक काय म्हणन, काही विचार, काही मायबापाच्या इज्जतचा, काही जवळच्या इज्जतचा, काही तर जरासा लागून घेत जाय अंगाले. आई काय गावात जे केलं ते झालं. हा, झालं ते भुलली मी आता. तर आता तुम्ही काही ती गोष्ट याद करू नका आणि मला नका याद देऊ. तर इथं जे केलं इथं ते मी आता लग्न करणार आहे, त्याच्यासाठीच तुम्हाला बोलावं लावलं ना बैले. म्हटलं बाबाले नाहीले फोन लाव म्हटलं, आणि मला बोलायचं आहे म्हटलं त्याच्यासोबत. अगं ते पोरग घरी आलतं म्हटलं त्या दिवशी, काय केलं ते झालं म्हणतं, भुलली म्हणतं. तू भुलली असन, तो नाही भुलला. गावात आलतं म्हटलं, घरी आलतं म्हटलं ते पोरग त्या दिवशी. कुठं आहे म्हणे माई शुभांगी म्हणे. हा, कुठं तुम्ही तिला लपून ठेवलं म्हणे. त्याला त्या बाईचं गाव नाही माहीत म्हणून आला नाही तू इथं, नाही इथं याला असता म्हटलं. काय बोलता, इथं घरापर्यंत आलता का व? मग बाईचं गाव त्याला आज नाही उद्या तर माहित होणारच आहे. मग नाही तर काय तर, आम्ही त्याला कसं तरी हाकलून लावलं. म्हटलं इथं नाही आहे म्हटलं, ते म्हटलं गेली म्हटलं तिकडे, म्हटलं दूर गेली म्हटलं मुंबईले, तिची आतोर आहे ते म्हटलं तिथं, असं म्हटलं त्याले. आई मग त्याला माहित झालं म्हणजे तो इथे येईन नाही का व? बाई तर सारं माझं नाव डुबवलं म्हटलं. हा, मला तोंड नाही राहिलं, लोकांना दाखवायला. लोक बोलते म्हटलं रस्त्यानं चालव ना तर बोलते काय म्हणते, पोरगी म्हणते तुमची पोरगी निघाली म्हणते, असं तसं. तो म्हणते मी लग्न करतो म्हणते तिच्यासोबत. सांग, हे असं पोरगं पाहून घेतलं, दिवस रात दारू पिते म्हटलं तो. बाबा ते गलती झाली माईवाली. आता ते गलती मी काही नका करून मला आता करायला लागेल ना खतम ते गलतीले. अरे हो, तुझी गलती झाली, तू आता सांभाळायला तयार आहे, पण आता ह्या नवीन पोरगा म्हणतो तू ह्या काय करते आता, हे तसंच आहे काय? नाही बाबा, ह्या पोरगा चांगला आहे, मस्त पोरगा आहे, कमाईचा आहे, त्याच्याजवळ इस्टेट आहे, आणि असं दारू पिदाड्या नाही आहे म्हटलं तो. मस्त सात्विक पोरगा आहे. हा बाई, तू सांग ना जराशी समजून बाबाले. मी फक्त त्याच्याच विषयी समजून सांगू शकतो. ते गावातलं त्या भाऊजीला काही माहित नाही अजून गोष्ट. त्याला माहित झालं ना तर तुलाही घरातून हाकलते ना मलाही घरातून हाकलते म्हटलं. ते पोरगं इथपर्यंत नाही आलं पाहिजे. बाई त्याला माहितच नाही झालं तर काय येईन तू इथं. कोण त्याला गावात सांगणारच नाही काय कोणी कुठं राहते काय राहते म्हणून. तिथून लपणार आहे काय गोष्ट? बरं मी जवळसोबत बोलतो आज. हा बाई, गोष्ट काढली काय जया? ते जवळजवळ गोष्ट काढली आहे का हे? नाही बाबा, अजून गोष्ट नाही काढली त्याच्याजवळ. वास्तविक पाहता त्याला पोरगं पसंतच पडणार आहे ते, पण त्याच्या इकडे राहते हे कामावर. पण कसं अजून गोष्ट काही काढली नाही मी तशी. मग फक्त हे नाही माहित झालं पाहिजे त्याला, हे माहित झालं तर मग येईन वांदा. नाही, हे गोष्ट काढू आणि साधं सुद्धा लग्न थोडक्यात निपटून टाकू, घरातल्या घरात केल्यासारखं. हा बाबा, मी पहिले म्हटलं होतं त्याला लग्न चांगलं करू म्हणून, पण मग हे असं ऐकून मग असं वाटते का साधंच केलेलं पुरलं. साधंच करायला लागते, काय करतं अंगावर आणतं काय, घरावर गोटे येईन ना मग. हा बाई, मी तेच म्हटलं हार टाकून लग्न करून घे म्हटलं. कोणाला माहित नाही होत ना, काही नाही होत. गेली बा गेली कुठं गावाले. हो तसं सांगितलं मी, ते आतोच्या घरी गेली आहे म्हटलं, ते मुंबईला तिकडे. ते बरं केलं आई त्या तसं सांगून दिलं तर. बरं ती येतेच आता, मग आले म्हणजे बोलू आपण. तोपर्यंत मी ताटं वाढतो आणि जेवण करून घेऊ आणि मग आराम करा. येतेच ते, त्याला उशीरच होते जरासा हे आले. अहो पण आरू कुठं गेली? आरू नाही दिसली मला एवढ्या वेळची. गेली खेळायला. कुठं जाईन आरू? शाळेत गेली, तिकून आली खेळायला गेली. उठली का बस खेळायला जाते. ते मैत्रिणी राहते तिच्या मस्त खेळते. घरात राहिली तर मग परेशान करते, हे दे आई ते दे आई. त्याच्यापेक्षा जाय बापा खेळ तिकडेच. बरं चल मग मी करू लागतो तुला स्वयंपाक पाणी काही. आई बस ना, तू करतो ना, आम्ही दोघी जणी बस तू. चूल येऊन टाक ना ते आता. झालं ना आता, जेवण खावणं झाले, सारं झालं. किती खात पाहिजे शकतो? हा, सारं रक्त जाईन अंगातलं. घे करते हिजवाजो करणं. चल बरं, झोपून राहा आता, लय टाइम झाला. अहो पाणी येऊन राहिलं कोणी तर अशी थंडी लागून राहिली, म्हणून तर मी आज चुलीवरच स्वयंपाक केला. म्हटलं इथंच जेवा आणि इथंच काय म्हणतात आपलं बसाव जराबर हात पाय शेकात. इथचं सुटलं का चाललं आपलं सात्रिक. बसलो आहे इथं तर मी काय म्हणतो, लाव ना जरा समीराले फोन. 2 दिवस झाले तिचा फोन नाही आला. आता तिला कायची आपल्याला आपली आठवण येते, आपल्यालाच येते तिची आठवण. आपणच लावून देऊ एखादा फोन. अरे असं भलत्या टाइमात फोन लावता काय रातच्यानं? सकाळी लावजो, आता सकाळीच बोलजो. आता ते काय म्हणते, कोणाला असं रात्री बेरात्री फोन नाही लावा. अरे हो, ते काय म्हणते सुधाकरचे सासू सासरे दिसले बा मला आज. 2 जण घराकडे चालले होते त्याच्या, तर मैन त्याची काही भेट नाही झाली तशी, पण आले. असं अंदा म्हणतात ते कसे काय आले कडे आता? कसे आले असं पोरीच्या भेटीले. येत नसते काय मायबाप, मन फिरलं चालले. काय करण, घरीच राहून काय करण.
अन कसं आहे आता, ही लहान आहे पोरगी इथंच आहे ना, असं काही गोष्टी द्यायच्या. तुमच्यासोबत बोलले नाही आहे ना? बोलले म्हणजे आता त्याची ना माही काही नजरेवर नजर पडली नाही. ते समोर निघून गेले, मी मागून आलो. मला मग ते झळकले असे, मा म्हटलं कडे हे सुधाकरचे सासू सासरे होय होय नाही होय तो. हा हाव काय आले असं असे सहज. या बा पोरीच्या घरी कोणतेही मायबाप येते. तर मी काय म्हणतो, जरासं चहा पाणी प्या गेले बनवून घेजो त्याइले, नाश्ता फाश्ता करून घेजो. मी कायले बोलवते इले? चहा प्यायले नाश्त्याले? हा त्याच्या पोरीनं किती बोलावलं माय पोरीले? तुम्हीच सांगा. जयानं बोलावलं काय? लग्न होऊन गेलं पोरीचं, चालली गेली पोरगी घरी, तर तिनं बोलावलं काय? ना जेवाले ना खावाले ना नाश्त्याले ना चहाले काहीच नाही बोलावलं. मीच बोलवत बसू काय त्याइले? हे आता उगाच ते शुभांगी येते बसते गोष्टी करते म्हणून. हा मी तशी आली ते तर जेवतो म्हटलं तर जेवायला देतो तिले. पण मी तिचं लग्न जुळलं तर तिले बोलावतही नाही त्या पोरीले. अरे आता तेही केलं तसंच करावं काय आपण? मग त्याच्यात आपल्यात काय फरक राहिला समजून घे. तसंच करा लागते. तेव्हाच तर त्याला समजन कनी. हा मी जर त्याला नाही बोलावन तर तिला वाटणच ना माय बापाला बोलावलं हिनं. हा काऊन नाही बोलावलं? मग ते म्हणूनच ना कधी ना कधी. मग तिनं म्हटलं तर मला म्हणता नाही येत त्या किती बोलावलं बाई माय पोरीले. हा लोक बोलावते म्हटलं चहा पाण्याला याले त्याले, आणि तिनं किती वेळा बोलावलं सांग ना. आपण आता तिच्या इकडे पाहून करतो काय? आपण आता सुधाकरच्या इकडे पाहून करतो विचार, नाही तर तिचा विचार कोण करून राहिलं एवढं? तिच्या इकडे पाहून करा नाही तर कोणाच्या इकडे पाहून करा. मला एवढं समजते. काऊन त्याला नाही समजलं काय? तुम्ही सांगा मला. त्यानं म्हटलं अल्लग साडी आणली ना माय पोरीले दिली, पण म्हटलं असं नाही का बायकोले म्हणू दे का जया हिच्यासाठी जेवायला करजो व बोलावजो पोरीले, असं म्हणणं झालं काय त्याच्याकडून? अरे त्यानं म्हटलं नसन काय म्हणते तो, पण बहीण चालूच नसन दिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठीक आहे ते होय म्हणन, त्याचं तसं भेवाय तिले आणि ते हो म्हणन, पण इकून पोरगी गेल्यावर जर अपमान केला तो त्याला असं काही वाटलं असं, म्हणून त्यानं मग नाही बोलावलं. जाऊ दे तिकडे पहिन मग मी. ते येते आपल्या घरी तसेच बेटी गिटीले. ते आले तर फारच चांगला आहे. ते आले तर मग काय मी चहा पाणी करतो त्याला जीवही घालतो, पण मी स्वतःहून बोलावलं जात नाही बा त्याला. काय बा तुला काय पटते काय नाही तू कर, मी काही म्हणत नाही, जबरदस्ती नाही आहे माई. आता तेही तसे वागते तर मीच काय म्हणू शकतो तुले? नाही मला पटतच नाही ना त्या गोष्टी. ज्या गोष्टी पटत नाही त्या गोष्टी मी करत नाही. तुम्ही मला म्हणा नाही तर मग नका म्हणू. बाई समोर बोलणं गुन्हा आहे बा, नाही बोललं ते पुरते. हा म्हणजे मग आपण करा, लोकांना करावं नाही तर नाही करा. तुमच्या पोरीले बोलावं नाही बोलावं काही घेणं देणं नाही तुम्हाला त्याचं. नाही म्हणूनच नाही राहिलो मी काही. ठीक आहे मग बोलू बी नका तुम्ही आता त्या गोष्टीबद्दल. जाऊ द्या ते गोष्ट तिकडे. मला पोरीला फोन लावून द्या, एखादा लावून देत असाल तर. अरे आता रात्र झाली, आता काही करू नको, उद्या सकाळी करजो तुला करायचं आहे तो. ठीक आहे बाबा आता नाही म्हणता तर राहू द्या. अरे हो, माझ्या फोनातला रिचार्ज आहे तर सरला. फोन कसा लागन? तिकून आला तर येऊ शकते, पण इकून नाही फोन लागत. आता मी रिचार्ज मारून आणतो, सकाळी बोलून घेजो. बरं बरं मारून घ्या रिचार्ज मग. चला मग आता हे मी इजवाजो करतो. चला मग झोपून राहू. आता काय करता आता? हो ठीक आहे चल.